सर्वांना वेलकम. तर आज आपण आपला आजचा विषय आहे बायबलचा अभ्यास कसा करावा. मागच्या वेळी आपण बघितलं होतं की बायबलचा अभ्यास का करावा. आज आपण बघूया की बायबलचा अभ्यास कसा करावा. तर बायबल अभ्यास हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला एक फायद्याचा ठरणार आहे जर त्या व्यक्तीने अभ्यास केला तर देवाच्या वचनाचा. बायबल वाचन हे तर पाहिजेच, पण बायबलचा अभ्यास करणं हे पण महत्त्वाचं आहे. बायबलचा अभ्यास फक्त देवाचे संदेष्टे किंवा पास्टर किंवा टीचर्स हे एवढ्यांचंच काम नाही, पण प्रत्येक विश्वासणाऱ्यानं काय करायला पाहिजे, बायबलचा अभ्यास करायला पाहिजे. जर तुम्ही बायबलचा अभ्यास केला तर देव तुमच्याशी बोलल. देव आपल्याशी कसं बोलल, देव आपल्याला त्याच्या वचनाशी बोलतो. देवाने वेळ दिला की आपल्याला बायबल द्यायला, भरपूर वर्ष गेले हे बायबल आपल्या हातात मिळायला, बरोबर आहे. तर देवाने त्याच्या वचनासाठी एवढा वेळ दिला, तर आपणही देवाच्या वचनासाठी काय करायला पाहिजे, स्वतःचा वेळ द्यायला पाहिजे. आणि जर आपण ते केलं तर आपण जसं 2 तिमोथी 2:15 मध्ये देव इथं काय म्हटलेलं आहे, स्वतःला देवाला मान्य असा, लाज वाटण्याची गरज नसलेला, सत्याचे वचन योग्यरित्या विभागणी करा, काम करी असा अभ्यास कर. मग शास्त्र आपल्याला काय सांगत आहे की स्वतःला देवाला मान्य असा असणारा आपण असा काम करी, देवाच्या वचनाचा आपण काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. हे मागच्या वेळी आपण बघितलेलं आहे. पण जर आपण बायबलचा अभ्यास केला नाही तर काय होणार आहे, तर चुकीच्या शिकवणी ह्या तयार होतात. आणि आणि आपण जर आपण जे कोणाचं ऐकतो तर आपल्याला कळणार नाही की हा माणूस खरं बोलायला लागला देवाच्या वचनातनं, का तो एक वचन काढून दुसरंच काहीतरी शिकवायला लागलाय, चुकीच्या शिकवणी द्यायला लागलाय. पण म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याची वाढ देवाच्या भयामध्ये आणि त्या अभ्यासामध्ये व्हायला पाहिजे. तर आज आपण बघूया की बायबलचा अभ्यास कसा करायचा. आज आपण एक 7 पॉईंट बघणार आहोत आणि त्या 7 पॉईंट तुम्हाला मदत करतील जेव्हा तुम्ही वैयक्तिक जेव्हा तुमचा अभ्यास करणार. तर आपण बघूया, पहिला पॉईंट आपण बघूया की बायबलचा अभ्यास कसा करावा. सर्वात महत्वाचं म्हणजे बायबल वाचन. बायबल वाचन हे सर्वात महत्वाचं आहे. जर तुम्हाला बायबलचा अभ्यास करायचा असेल तर देवाच्या वचनाचं वाचन आणि त्याच्यावर मनन हे करणं महत्वाचं आहे. कारण शास्त्र आपल्याबद्दल बायबल वाचनाबद्दल काय म्हणते आपण ते बघून घेऊया. जर आपण बघितलं 1 तिमोथी हे जे पत्र, ह्याचा 4था अध्याय आणि 11 वचन आपल्याला पॉल काय म्हणते बघूया. 11 वचन, या गोष्टी आज्ञा कर आणि शिकव. 12 वचन, कोणीही तुझ्या तरुणपणाला तुच्छ मानू नये, तर तू शब्दात, बोलण्यात, प्रेमात, आत्म्यात, विश्वासात आणि शुद्धतेत विश्वासणाऱ्याचे उदाहरण हो. पुढे पॉल काय म्हणतो आपण बघूया. 13 वचन, मी येईपर्यंत वाचन, बोध आणि शिकवण यात लक्ष केंद्रित कर. शास्त्र काय म्हणत आहे आपल्याला, वाचनाकडं शास्त्र काय बोध देते त्याच्याकडं, आणि बायबलच्या शिकवणी म्हणजे त्याला डॉक्ट्रिन म्हणतात त्याच्याकडं काय म्हणत आहे, लक्ष दे. 15 वचन जर आपण बघितलं काय म्हणतं, या गोष्टींचे मनन कर, स्वतःला पूर्णपणे त्याच्यात वाहून जा, म्हणजे तुझे कल्याण सर्वांना दिसून येईल. आपण पूर्णपणे बायबलच्या अभ्यासामध्ये, ते शिकवणीमध्ये शास्त्र काय म्हणतंय की वाहून जायला पाहिजे. आणि जर आपण बघूया अनुवाद ह्याचा 17वा अध्याय आणि 19 वचन, 17-19 मध्ये काय म्हटलंय आपण बघूया. आणि ते म्हणजे देवाचे वचन त्याच्या जवळ राहील आणि तो आयुष्यभर ते वाचेल, जेणेकरून तो आपला देव परमेश्वर याचे भय बाळगण्यास शिकेल. या नियमशास्त्रातील सर्व वचने आणि हे नियम पाळून ते करेल. म्हणजे इतर आपल्याला जुन्या करारात पण सांगितलंय की देवाच्या वचनाचं वाचन करणं हे महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला सांगितलं, ते आपण उघडून बघूया. जर आपण थेसलिकरास पत्रामध्ये जर आपण बघितलं तर 2 अध्याय आणि 13 वचन ह्याच्यामध्ये आपण जर बघितली तर काय म्हटलंय की जे लोक विश्वासाद्वारे हे वचन वाचतात त्यांच्यामध्ये हे जे वचन आहे हे प्रभावीपणे कार्य करते, असा शब्द वापरलेला आहे. ठीक आहे, म्हणजे इफेक्च्युअली ते आपल्यामध्ये काम करते, प्रभावीपणे ते आपल्यामध्ये काम करते. म्हणजे जेव्हा आपण बायबल वाचतोय ते आपण विश्वासाने आपण काय करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने जर आपण बघितलं फरीसी लोकांना फटकारलं होतं, आणि ते फरीसी लोक कोण होते, हे शास्त्रामधले ते तेव्हा काय म्हणतात ते पुढारी होते, अधिकारी होते त्याच्यामध्ये, बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना काय म्हटलेलं आहे आपण बघूया. मत्तई ह्याचा 12वा अध्याय
आणि जर तिसरं वचन प्रभू येशू ख्रिस्त सारखं एक प्रश्न त्यांना विचारणार आहे. आणि काय प्रश्न आहे आपण बघूया. तिसरं 12:3 मध्ये, पण तो त्यांना म्हणाला, दावीद आणि त्यांच्यासोबत असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही वाचले नाही का? जर आपण बघितलं 5व्या वचनामध्ये त्याच अध्यायामध्ये, किंवा तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही का? बरोबर, प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही ते वाचले नाही का? तुम्ही ते नियमशास्त्रामध्ये वाचले नाही का? परत मत्तई 19 मध्ये आपण शास्त्र उघडून बघूया की प्रभू येशू ख्रिस्त त्यांना कसं फटकारायला लागलाय की तुम्ही हे वाचलं नाही का? जर आपण मत्तई 19:4 मध्ये बघूया. आणि त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही वाचले नाही का? की म्हणजे परत इथं त्यांनी म्हटलेलं आहे. परत मत्तई 21:16 मध्ये पण म्हटलंय, तुम्ही कधी वाचले नाही का? त्यानंतर आपण बघू मत्तई 21:42 मध्ये म्हटलेलं आहे, येशूने त्यांना म्हणाले, तुम्ही शास्त्रात कधी वाचले नाही का? परत मत्तई 22:29 मध्ये काय म्हटलं, येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही चुकत आहात, कारण तुम्हाला शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. शास्त्रलेख म्हणजे ते वाचत नाहीत, त्या देवाचे वचन माहीत नाहीत. त्यानंतर मत्तई 22:31 मध्ये बघूया, पण मृतांसाठी पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही वाचले नाही का? तो म्हणाला, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला. सारखं प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय फटकाराला, तुम्ही वाचलं नाही का? तुम्ही वाचलं नाही का? मग देवाचं वचन वाचणं हे महत्वाचं आहे. आणि जर आपण वचन वाचलो, आपण त्याच्यामध्ये वाढलो, तर आपण काय होणार आहे तेही बघू आपण. 2 तिमोथी 3:16 मध्ये जर आपण बघितलं, 3:16, सर्व शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहेत आणि ते शिकवण, दोष दाखवण्यासाठी, सुधारण्यासाठी, नीतिमत्तेचे शिक्षणासाठी उपयुक्त आहेत. आता का आपण बघूया 17 वचन, यासाठी की देवाचा माणूस परिपूर्ण व्हावा, सर्व चांगल्या कामासाठी परिपूर्णपणे सुसज्ज व्हावा. म्हणजे देवाची इच्छा काय, आपण प्रत्येक चांगल्या कामासाठी आपण सज्ज व्हायचे, म्हणजे एकदम थोरली परफेक्ट व्हायला पाहिजे. ह्यासाठी देवाचं वचनाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि त्याचं बायबल वाचन महत्वाचं आहे. जसं आपण आपल्याला माहिती आहे की वचन, मनुष्य केवळ भाकरीनं जगणार नाही, पण देवाच्या निघणाऱ्या मुखातून प्रत्येक वचनाने तो जगेल. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीराला अन्नाची गरज आहे, बरोबर आहे, त्याला स्ट्रॉंग राहायला, पण तसंच आपल्या जीवाला पण गरज आहे देवाच्या वचनाची, आणि ते आपल्याला आध्यात्मिकरित्या काय करणार आहे, वाढवणार आहे. तर पहिला टप्पा बायबलचा अभ्यास कसा करावा, ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे की बायबल वाचन, स्वतःला बायबलनं एवढं स्वतःला बायबलचे म्हणजे फॅमिलिअराईज करून घ्यायचं, एवढं बायबल आपल्याला समजायला पाहिजे की कुठं काय लिहिलेलं आहे, एवढं आपलं वाचन हे पक्क पाहिजे. मग आपण बायबलचा अभ्यास हा आपण व्यवस्थित करू शकतो. पुढचं आपण बघूया की बायबल मध्ये शोधा असं म्हटलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तांनी योहान 5:39 मध्ये म्हटलंय की तुम्ही शास्त्रलेख शोधून पहा आणि ते शास्त्रलेख त्याच्याबद्दल बोल साक्ष देईल. मग आपल्याला शास्त्रलेख शोधायला पाहिजे. बायबल हे एक स्वतःच एक डिक्शनरी आहे. कुठलाही शब्द जर आपल्याला बायबलमधला कळत नसेल तर तो पहिल्यांदा कुठे लिहिलेला आहे तो बघायचा, ठीक आहे. आणि ज्या पहिल्यांदा ज्या शब्दाचा जो उल्लेख आहे त्याला लॉ ऑफ फर्स्ट मेन्शन म्हणतात, म्हणजे पहिल्यांदा तो कुठे लिहिला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तो वाचून बघायचं की त्याचा अर्थ जो आहे पहिल्यांदा तोच त्याचा अर्थ पूर्ण बायबलमध्ये असतो. परत अजून आपण म्हणजे आपण शास्त्रलेख जर एकमेकाशी तुलना करून बघितली तर आपल्याला बायबल कळेल हे इनबिल्ट डिक्शनरी आहे. एक उदाहरण आपण बघूया की बायबल स्वतः कसंच काय म्हणतात इंटरप्रिट करते, बायबल कसं स्वतःबद्दल बोलते किंवा ते आपल्याला कसं शिकवते ते आपण बघूया. आपल्याला दुसऱ्याच्या सहाय्याची गरज नाही, आपल्याला पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला बायबल शिकवायला तयार आहे. जर आपण बघितलं योनाचं पुस्तक आपण उघडूया आणि त्यातलं पहिलं अध्याय आणि 17 वचन, इथं काय म्हटलेलं आहे 1:17 मध्ये, आता परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी एक मोठा मासा तयार केला होता आणि तो 3 दिवस आणि 3 रात्र मासाच्या पोटात होता. आता आपल्याला माहिती हा इथं शास्त्र काय म्हटलेलं आहे, देवाने काय तयार केलं, एक मोठा मासा तयार केलेला आहे. आता तो मासा कुठला आहे, मग आपल्याला ते कसं कळेल, तर आपण जर बघितलं मत्तई 12 मध्ये शास्त्रलेखच सांगते आपल्याला की तो मासा कोण होता. तर मत्तई 12:40 मध्ये जर बघितलं इथं काय म्हटलेलं आहे, कारण जसा योना 3 दिवस आणि 3 रात्र व्हेल माशाच्या पोटात होता
कुठला मासा होता? तो व्हेल मासा, मोठा जो मासा असतो त्याच्या मासाच्या काय होतं? पोटात होता. तसंच मनुष्याचा पुत्र 3 दिवस 3 रात्र पृथ्वीच्या पोटात राहील. म्हणजे आपल्याला काय कळालं की आपण बायबलमध्ये शोधा. आपला शोध हा पहिला बायबलमध्ये पाहिजे, इतर पुस्तकांकडे नाही जायला पाहिजे. पहिला आपला शोध कुठं पाहिजे? नेहमी बायबलचा अभ्यास करताना बायबलमध्ये आपण सर्व गोष्टी शोधल्या पाहिजे. मग जसं जेवढं आपलं जास्त वाचन राहील तेवढं आपल्याला अधिक शास्त्रलेखमध्ये व्यवस्थित आपल्याला शोधता येईल. तिसरा मुद्दा आपण बघूया की तिसरा पॉइंट बघूया आपण की वचनाची तुलना वचनाबरोबर आपण करायला पाहिजे. मग हे कसं करायचं? म्हणजे आपण अर्थ काय म्हणजे आपण पहिलं ते बघूया. जर आपण बघितलं 2 तिमोथी 3:16 मध्ये, 2 तिमोथी 3:16 मगाशीच आपण वाटलं की सर्व शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिलेला आहे. देवाच्या प्रेरणेने लिहिलेला आहे म्हणजे काय? सर्व हा जो शास्त्रलेख आहे हा देवाच्या काय म्हणतात श्वास आहे. म्हणजे एवढं परफेक्ट देवाचं हे वचन आहे. देवानी हे बायबल काय केलं? लिहिलेलं आहे आणि आपल्याला दिलेलं आहे. आणि जो काय म्हणतात ऑथर आहे, जो लिहिणार आहे, त्यालाच माहिती आहे त्याचं इंटरप्रिटेशन. मग आपण जर आपल्याला बायबल समजायचं असेल तर आपल्याला ते इंटरप्रिटर म्हणजे स्वतः ते ऑथर जो लिहिणार आहे त्याच्याकडे जाणं महत्त्वाचं आहे. आणि मग हे कसं होऊ शकतंय? तर आपल्याला तेही बायबल आपल्याला सांगते की आपण वचनाची जी तुलना आहे आपण वचनाबरोबर कशी करायला पाहिजे. पहिलं ते कुठं असं लिहिलेलं आहे असं करायला पाहिजे हे आपण बघूया. करिन्थरास पहिले पत्र 2:13 मध्ये काय लिहिलेलं आहे? 2:13 मध्ये, आम्ही ह्या गोष्टी मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी सांगतो. आध्यात्मिक गोष्टींची तुलना आध्यात्मिक गोष्टींची करतो. आता आध्यात्मिक गोष्टी, आता हे स्क्रिप्चर हे आध्यात्मिक गोष्टी आहेत. आपण त्याची तुलना आपण म्हणजे स्क्रिप्चर विथ स्क्रिप्चर आध्यात्मिक गोष्टींची तुलना आध्यात्मिक गोष्टींवर आपण केली पाहिजे. आणि जर आपण असं करायला लागलो तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तांनीच काय सांगितलेलं आहे? मत्ते 14:26 मध्ये, योहानाचे पुस्तक 14वा अध्याय आणि 26वा वचन, पण पिता माझ्या नावाने ज्याला पाठवेल तो सहाय्यकर्ता म्हणजे पवित्र आत्मा तो तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि मी तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल. जसं तुम्ही बायबल वाचणार तसंच तुम्ही म्हणजे जेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला काय करेल? एक दुसरा शास्त्र वचन तुम्हाला आठवून देईल. मग तो आपल्याला हे शिकवत जाणार आहे पुढं. पवित्र आत्मा जो आपल्याला काय करणार आहे? शिकवणार आहे. तो आपला टीचर असणार आहे आणि तो आपल्याला इंटरप्रिटर असणार आहे. जर आपण बघितलं म्हणजे आपण उदाहरण घेऊया की शास्त्राची तुलना शास्त्राची कशी करतात. जर आपण बघितलं योहानाचे पुस्तक ह्याचा 1ला अध्याय आणि 1लं वचन काय म्हटलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, बरोबर आहे, आणि शब्द देवाजवळ होता आणि तो शब्दच देव होता. आता आपल्याला प्रश्न पडले हे शब्द कोण आहे? तर आपण जर बघितलं तर त्याच वचनामध्ये जर आपण त्याच संदर्भामध्ये त्याच अध्यायामध्ये जर पुढे राहिलो आणि जर खाली बघितलं 14व वचन, तिथं काय लिहिलेलं आहे की तो शब्द देह झाला. बरोबर. मग ते शब्द कोण आहे? देह कोण झालेला आहे? ह्याचा आणखी आपण अभ्यास केला आपल्याला कळेल की ते शब्द प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त देहामध्ये आलेला आहे की देव देहामध्ये आलेला आहे. मग असं जर केलं म्हणजे म्हणजे त्या वचनाची 1ल्या वचनाची तुलना आपण त्या दुसऱ्या ह्याच्यावर कम्पेअर केलं म्हणजे काय म्हणलं तुलना केली तर आपल्याला काय कळालं की म्हणजे आपल्याला तो इंटरप्रिटेशन आपल्याला राईट इंटरप्रिटेशन आपल्याला त्याचं मिळालं. मग बायबलमध्ये कधीच काय म्हणतात कॉन्ट्राडिक्शन नाही आहेत, म्हणजे काही चुकीच्या गोष्टी अशी नाहीत की नाही हे असं नाही तसं. म्हणजे पण जर आपण व्यवस्थित त्याचा अभ्यास केला की आपल्याला कळेल की काहीच चुकीचं नाही. पण बायबल हे एक पझल सारखं आहे. जसं आपण पझल सॉल्व्ह करतो त्याचा राईट पीस आपल्याला ते मिळायला पाहिजे. हे वचन ह्याच्यावर बरोबर मॅच व्हायला पाहिजे. मग ते कोण करेल? आपल्याला पवित्र आत्माच करणार आहे. ठीक आहे. मग पुढे आपण बघूया. मग त्याची मदत आपण बायबल वाचताना तो करणार आहे. जसं आपण मगाशी इथं वाचलं की तो आपल्याला त्या गोष्टी आठवण करून देणार आहे. म्हणून बायबल वाचन आणि बायबलचं काय म्हणतात मेमरायझेशन म्हणजे बायबल पाठ करणं, वचन पाठ करणं हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा आपण मुद्दा बघूया की तिथं काय बघितलं आपण की वचनाची तुलना आपण वचनाशी करायला पाहिजे. त्यानंतर पुढे बघूया संदर्भ आपल्याला ओळखता यायला पाहिजे. संदर्भ ओळखणे. आता जेव्हा आपण नेहमी बायबल वाचतोय जसं लिहिलेलं आहे तसं आपण ते घ्यायला पाहिजे. म्हणजे ह्याला काय म्हणतात 2 प्रकारचे संदर्भ असतात. म्हणजे 2 प्रकारचे ओळखण्याची पद्धत आहे म्हणजे शास्त्राची. म्हणजे जे लिहिलेलं आहे ते पहिली म्हणजे काय की त्याला रूपक आणि एक सरळ
ठीक आहे. रूपक वाक्य म्हणजे हे अलंकारिक आहे का का म्हणजे असं देवाचे म्हणजे हे म्हणजे एकतर जसं लिहिलेलं आहे त्याला सरळ म्हणजे जे सरळ अर्थ आपण घ्यायचा. आपण उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की त्याला रूपक वाक्य म्हणजे काय, अलंकारिक वाक्य कसं काय. तर प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटलेलं आहे की तो कोकरा आहे असं म्हटलेलं आहे. आता खरंच प्रभू येशू ख्रिस्त कोकरा आहे का? आता ते एक फिगरेटिव्ह आहे, ते अलंकारिक वाक्य आहे, ते एक रूपक वाक्य आहे. परत प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी दरवाजा आहे, बरोबर आहे, माझ्यातनं जे आत येईल. बरोबर, प्रभू येशू ख्रिस्त खरंच आपल्या घराचा दरवाजा तसा दरवाजा आहे का? म्हणजे हे कसं, हे असल्या वाक्यांना काय म्हणायचं, फिगरेटिव्ह किंवा त्याला रूपक किंवा अलंकारिक आहे. पण जे सरळ वाक्य आहेत त्याला आणि एक शाब्दिक जे असं त्याला म्हणतात की लिटरल इंटरप्रिटेशन, ते काय आहे तर प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मी तिसऱ्या दिवशी उठेन, बरोबर आहे. आता तो खरंच उठलेला आहे. मग ते उठणं जे आहे लिटरल, हे सरळ वाक्य आहे. अजून आपण समजून घेऊया. जर आपण उघडलं मत्तई ह्याचा 3रा अध्याय 3:11 मध्ये आपण बघूया, मी तुमचा पश्चाताप करण्यासाठी पाण्याने बप्तिस्मा करतो खरा, पण माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा शक्तिशाली आहे, ज्याचे जोडे वाहून नेण्यास मी पात्र नाही. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. म्हणजे इथं बाप्तिस्मे कशाबद्दल म्हटलेलं आहे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा म्हटलेला आहे आणि अग्नीचा बाप्तिस्मा, असे हे 2 बाप्तिस्मे इथं म्हटलेलं आहे. तर अग्नीचा बाप्तिस्मा हा कसा आहे, अग्नीचा बाप्तिस्मा हे काय, हे वाक्य मग काय रूपक वाक्य आहे का एक सरळ वाक्य आहे की हे शाब्दिक म्हणजे जसं लिहिलेलं आहे अग्नीचा तो लिटरल तसा आहे. मग ते बायबलच आपल्याला सांगणार आहे. म्हणजे नेहमी बायबल वाचत असताना सर्व गोष्टी काय फिगरेटिव्ह लिहिलेल्या आहेत, काल्पनिक गोष्टी लिहिलेल्या आहेत, काय म्हणतात त्याला अलंकारिक आहेत किंवा रूपक आहेत असं नाही समजायचं. नेहमी बायबल वाचत असताना ते जसं लिहिलेलं आहे ते आपण घ्यायला पाहिजे. पण जर आपल्याला संदर्भ आपल्याला जर सांगत असेल की नाही की ते लिटरल आहे, की जर ते फिगरेटिव्ह आहे किंवा म्हणजे त्याला ते अलंकारिक रूपक आहे, तरच आपण ते घ्यायला पाहिजे. जर आपण इथं जर आपण बघितलं, जर 12वं वचन जर आपण बघितलं, ते अग्नीचा बाप्तिस्मा हे काय म्हणजे खरा असाच अग्नीनं बाप्तिस्मा होणार आहे का? मग तो कुणाचा होणार आहे, जे जे विश्वास नाही ठेवणार आहेत त्यांचा होणार आहे आणि तो खरा आहे बाप्तिस्मा. म्हणजे हे काय झालं, रेकग्नाइज द कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, संदर्भ आपण ओळखलेला आहे. काय संदर्भ आहे, 12वं वचन, ज्याच्या हातात पंख आहे तो त्याचे खळे पूर्णपणे स्वच्छ करेल आणि त्याचे गहू कोठ्यात गोळा करेल, पण तो भुसा न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकेल. कसली अग्नी आहे तिथं म्हटलेली, न विझणारी अग्नी आहे. आता हे काय वाक्य अलंकारिक नाही आहे, म्हणजे काय म्हणतात हे, तर हे वाक्य काय आहे, लिटरल आहे, हे शाब्दिक आहे, काय म्हणतात त्याला सरळ वाक्य आहे, लिटरल ऍप्लिकेशन आहे. जे खरं लिहिलेलं आहे ते इंटरप्रिटेशन आपण घ्यायला पाहिजे. ठीक आहे. अजून एक उदाहरण बघूया. जर आपण योहान ह्याचा 6वा अध्याय जर बघितलं, योहान 6 जॉन 6:53 मध्ये जर आपण बघितलं, प्रभू येशू ख्रिस्ताने इथं काय म्हटलेलं आहे की आता बघू, मग येशूने त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याचा पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही, तोपर्यंत तुमच्यात जीवन नाही असं म्हटलं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, तुम्ही माझं मांस खायला पाहिजे आणि तुम्ही माझं काय पाहिजे, रक्त प्यायला पाहिजे. आता हे जे वाक्य आहे हे कसं वाक्य आहे, हे फिगरेटिव्ह आहे, अलंकारिक रूपक वाक्य आहे. हे कसं कळेल, जर आपण संदर्भामध्ये राहिल्यावरच आपल्याला कळेल. जर आपण पुढचं जर वचन बघितलं, जर आपण 63 वचन बघितलं, इथं काय म्हटलंय, आत्मा जिवंत करतो, देहाचा काही फायदा होत नाही. मी तुम्हाला जे वचन बोलतो ते आत्मिक आहेत आणि ते जीवन आहेत. इथं काय म्हटलं आहे की देहाचा काही फायदा होत नाही, फ्लेश प्रॉफिटेड नथिंग, म्हणजे देहाचा काहीच फायदा नाही. मी तुम्हाला जे शब्द बोलतो ते आत्मिक आहेत आणि ते जीवन आहेत. म्हणजे खरंच तो काय म्हणाले, माझे शरीर खावा आणि रक्त पावा, हे असं म्हणत नाही. ते काय, ते एक रूपक वाक्य. म्हणजे जोपर्यंत आपल्याला शास्त्र सांगत नाही की तुम्ही हे रूपक वाक्य आहे, हे एक अलंकारिक आहे, तोपर्यंत आपण ते घ्यायचं नाही. म्हणजे नेहमी आपण काय घ्यायला पाहिजे, ते एक सरळ शाब्दिक जसं लिहिलेलं आहे तसंच आपण ते घ्यायला पाहिजे. ठीक आहे. पुढे आपण बघूया की आपण हा बघितलं की आपण संदर्भ आपण काय पाहिजे, ओळखता यायला पाहिजे. त्यानंतर आपण बघूया की संदर्भात आपल्याला राहता यायला पाहिजे. संदर्भात राहा असं लिहिलेलं आहे. म्हणजे काय, कुठलंही वचन घेऊन आपण म्हणजे एका संदर्भामधले एक वचन घेऊन त्याची शिकवण तयार करायची नाही.
ते पूर्ण संदर्भ त्याला काय करायला पाहिजे, सपोर्ट करायला पाहिजे. कारण आपण एक उदाहरण घेऊया, जर आपण बघितलं 2 तिमोथी 3:16 आता हे जे शास्त्रात जे तज्ज्ञ आहेत ते लोक काय म्हणतात आपण बघूया. 3:16 ते काय म्हणतात की सर्व शास्त्र देवाच्या प्रेरणेने लिहिलेले आहे. आता जो शास्त्र जो शब्द आहे इंग्लिशमध्ये त्याला स्क्रिप्चर्स म्हटलेला आहे. त्या शास्त्र शब्दाला ते काय म्हणतात, हे शब्द शास्त्र आहे ते एक ओरिजिनल आहे. ओरिजिनल जे शास्त्र जे लिहिलेलं होतं, ओरिजिनल जे मॅन्युस्क्रिप्ट होते जे लिहिले ते त्याच्याबद्दल आहे आणि ते तुम्हाला पाहिजे तरच तुमच्याकडे देवाचं वचन आहे. पण आपण बघितलं जर संदर्भामध्ये आपण जर राहिलो तर आपल्याला कळेल की ते जे शास्त्र आहे ते काही ओरिजिनल स्क्रिप्चर्स नाहीत. ओरिजिनल शास्त्रलेख जेव्हा मोशेने लिहिल्यापासून आणि जे पहिल्यांदा जे पेनाने जेव्हा लिहिलं होतं की ते मॅन्युस्क्रिप्ट ते नाही आहेत. कारण संदर्भच आपल्याला सांगितलेलं. जर 15 वचन जर बघितलं, पौल तिमोथीला काय म्हणतं, आणि तुला बालपणापासून पवित्र शास्त्राची माहिती आहे जी ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे तुला कारणासाठी ज्ञान करण्यास सक्षम आहेत. आता इथं काय म्हणलं, बालपणापासून पवित्र शास्त्रांची माहिती आहे. तिमोथी लहान असताना त्याच्याकडे काय होतं, हे शास्त्र होते. आता त्याच्याकडे तिमोथी जर बघितलं त्याच्याकडे काही ओरिजिनल मॅन्युस्क्रिप्ट नव्हते. त्याकडे जे आहेत जे कॉपीज पुढे आलेले आहेत ते आहेत. म्हणजे मला सांगायचं की ह्या जो 16 वचनामध्ये जे म्हणतात की तुम्ही ओरिजिनलकडे जायला पाहिजे, पण ओरिजिनल तर नाहीच आहेत. देवाने काय केलं, त्याचे कॉपीज प्रिझर्व करून पुढे आणलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला इंग्लिश भाषेमध्ये किंग जेम्स बायबल हे त्यांनी दिलेलं आहे. नेहमी तुम्ही जेव्हा अभ्यास करता मराठी भाषेमध्ये तुमचं बायबल आहे, पण त्याच्यामध्ये तुमच्याबरोबर इंग्लिश किंग जेम्स बायबल पण तुमच्या सोबत पाहिजे. ठीक आहे, मग जेणेकरून तुम्हाला, कारण देवाचा हात त्या भाषेवर आहे. देवाची जर इच्छा असेल तर तोही आपल्याला मराठी भाषेमध्ये त्याचे पवित्र वचन देईल. पण त्यात म्हणजे कारण मराठी भाषेचं तुम्ही जर कम्पेअर केलं बाकीच्या जर भाषांमध्ये, म्हणजे इंग्लिश भाषा आणि बाकीच्या भाषांमध्ये, तर काय झालेलं आहे, देवाच्या वचनाची भेसळ केलेली आहे. त्याच्या वचनाला काय म्हटलेलं आहे, त्या गोष्टी काढलेल्या आहेत. आपण पुढे तेच बघणार आहोत. ठीक आहे, मग पण नेहमी आपल्याकडे काय पाहिजे, ते इंग्लिश किंग जेम्स बायबल आपल्या पुढे पाहिजे. म्हणजे देवाचा हात त्याच्यावर आहे, म्हणजे देवाचा हात तुमच्यावर राहील. ठीक आहे, पुढे आपण बघूया की संदर्भात राहा. ह्याच्यामध्ये काय आहे, जर आपण बघितलं नेहमी शास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला काही प्रश्न विचारायला पाहिजे. हु इज स्पीकिंग, म्हणजे कोण बोलत आहे. ठीक आहे, टू हुम दे आर स्पीकिंग, म्हणजे कुणाबद्दल ते बोलत आहे आणि ते कुठल्या काळी हे बोललं गेलेलं आहे. ह्या गोष्टी जर आपण नेहमी डोक्यात लक्षात ठेवल्या बायबल वाचत असताना, संदर्भ, मग आपल्याला कळेल की संदर्भामध्ये आपल्याला राहता येईल. ठीक आहे, संदर्भाच्या बाहेर जाऊन कुठली गोष्ट घेऊन आणि त्याच्या नवीन शिकवण तयार करून हे असं आजकाल होत आहे. ठीक आहे, मग संदर्भात आपल्याला राहायला पाहिजे. जर आपण उदाहरण घेतलं तर तुम्ही एक कोण व्यक्ती आहेत, दोघं बोलायला लागलेत आणि तुम्ही फक्त एकच त्यांची गोष्ट काहीतरी ऐकली आणि तेवढीच ऐकून तुम्ही पुढे गेला आणि मग तुम्ही तेवढ्याच जे तुम्ही ऐकले त्याच्यावरूनच तुम्ही निश्चय करता, नाही ते माझ्याबद्दल बोलत होते, ते असं बोलत होते, तसं बोलत होते. आपण पूर्ण ते काय बोलायला लागलं त्यांचं पूर्ण संभाषण जे संदर्भ आहे ते न बघता फक्त आपण थोडंच घेऊन आपण काय तर करतो. तसंच बायबलचा अभ्यास करत असताना कुठलेही एक वचन घेऊन त्याचं पूर्ण शिकवण नवीन तयार नाही करायला पाहिजे. पूर्ण नेहमी काय करायला पाहिजे, नेहमी संदर्भ आपल्याला ओळखता यायला पाहिजे. पुढचा आपण बघूया की 6वा मुद्दा, की वचनाचा आदर करा. जसं मी मगाशी म्हटलं की देवाच्या वचनामध्ये चेंजेस नाही व्हायला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये भर कोणी टाकायला नाही पाहिजे आणि देवाच्या वचनामध्ये कोण काय म्हणतात त्याचे वचन हे बदलायला नाही पाहिजे, चेंज नाही करायला पाहिजे. 3 वेळा हे आपल्याला काय दिलेलं आहे शास्त्रामध्ये, वॉर्निंग दिलेली आहे, ताकीद दिलेली आहे. जर आपण अनुवाद ह्याचा 4:2 मध्ये म्हटलेलं आहे, मी तुम्हाला आज्ञा देतो त्या वचनात तुम्ही काहीही वाढवू नका किंवा त्यात काहीही कमी करू नका. म्हणजे तुम्ही ऍड पण करू नका, तुम्ही मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्ट कमी पण करू नका, जेणेकरून तुमचा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला देतो त्या तुम्ही पाळा, असं आपल्याला म्हटलेलं आहे. पुढे जर आपण बघितलं, जर हे झालं अनुवाद बायबलच्या सुरुवातीला 5वं पुस्तक. जर आपण बायबलच्या मध्ये जर बघितलं नीतिसूत्र ह्याचा 20:5 मध्ये आणि 6 मध्ये आपण वाचूया. 5 मध्ये देवाचे प्रत्येक वचन शुद्ध आहेत, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यासाठी तो ढाल आहे. आता इथे काय म्हटलं, देवाचे प्रत्येक वचन काय आहेत, हे शुद्ध आहेत. 6वं वचन काय म्हटलं, त्याच्या वचनात भर घालू नका.
भर घालू नका, म्हणजे त्या वचनामध्ये ऍड करू नका. पण जर तुम्ही बघितलं आजकालचे जे भाषांतर आहेत आणि जर आपण ओरिजिनल जे किंग जेम्स जर आपण जर बघितलं, ह्याच्यामध्ये आपण कम्पेअर करून बघितलं तर हे आपले हे जे भाषेत आहेत ह्याच्यामध्ये भर घातलेली आहे, ह्याच्यामधल्या काही गोष्टी काढलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये गोष्टी काही फेरफार केलेल्या आहेत. म्हणून आपल्याला नेहमी आपल्या जेव्हा मराठी बायबल तर आपल्यामध्ये पाहिजेच, आपण म्हणजे आपण मराठी आपली भाषा आहे, बरोबर आहे, पण आपल्या बरोबर एक इंग्लिश बायबल पण समोर पाहिजे, म्हणजे अभ्यासाला आपल्याला आणखी आपल्याला व्यवस्थित मदत येईल, आपल्याला ओळखता येईल की सैतान कसं देवाच्या वचनावर कार्य म्हणजे कसं काय म्हणतं फेरफार करायला लागला, म्हणजे चुकीचे शिकवण तो कसं इतर लोकांपर्यंत पोहोचवत आहे. जर शेवटचं जे पुस्तक बघितलं प्रकटीकरण, तिथंही आपल्याला काय देवाने काय केलेलं आहे, आज्ञा दिली आहे, म्हणजे ताकीद दिलेलं आहे की जर ह्या वचनामध्ये कोण भर घालेल किंवा काही काढून टाकेल, ठीक आहे, त्याला ह्या ज्या शास्त्रामध्ये लिहिलेले ज्या म्हणतात ज्या त्रास आहेत तो त्याच्यावर होणार आहे, असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे रिस्पेक्ट द वर्ड, वचनाचा आपण काय करायला पाहिजे, बायबल अभ्यास करतो आदर करायला पाहिजे. आपण नेहमी बायबलला करेक्ट नाही करायला पाहिजे, बायबल आपल्याला स्वतः काय करायला पाहिजे, करेक्ट करायला पाहिजे. आपण बायबलला कधी सुधारायचं नाही, आपल्याला जे शिकवायचं त्याच्यानुसार मी हे वचन असं बदलतो, तसं नाही चालणार. देवाचं वचन आपल्याला सुधारायला पाहिजे, असा आपला अभ्यास पाहिजे. ठीक आहे, जर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं, जर एदेन बागेमध्ये काय झालं होतं, देवानी आदम आणि ईवला त्या गार्डन मध्ये ठेवलं होतं, बरोबर आहे. पण जर आपण बघितलं हवा हिने काय केलं, देवानी उत्पत्ती 2:17 उत्पत्ती 2:17 आपण वाचूया, पण चांगल्या आणि वाईटाचे ज्ञान करून देणारे झाडाचे फळ तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते खाशील त्या दिवशी तू नक्कीच मरशील. पण हवेने काय केलं, ह्या 3 गोष्टी केल्या. तिने त्या वचनाला मध्ये भर घातला, तिने त्या वचनाला काहीतरी कमी केलं आणि तिने त्या वचनाला बदलून टाकलं. तिने काय केलं आपण हे वाचूया, उत्पत्ती 3 मध्ये ती काय म्हटली, पण बागेच्या मधल्या भागी असलेल्या झाडाचे फळ देवाने सांगितले आहे की तुम्ही ते खाऊ नका, आणि त्याला स्पर्श करू नका, नाहीतर तुम्ही मराल. आता हिने काय केलं आपण बघूया, हवेनं इथे भर काय घातलेलं आहे की तुम्ही ते स्पर्श करू नका. देवाने असं कधीच म्हटलं की तुम्ही ते स्पर्श करू नका, ते तिने मनाने तिने घातलेलं आहे. त्यानंतर परत तिने काय केलेलं आहे, काय तर कमी केलेलं आहे. देवाने काय म्हटलं होतं की तुम्ही सर्व झाडाचे जे फळ आहे तुम्ही फ्रीली खावा, म्हणजे ठीक आहे तुम्ही मोकळीकपणे ते खावा. पण तिने तो फ्रीली जो शब्द आहे तो आपल्याला काढून दिलेला आहे. तुम्ही जर ते वाचला तर तुम्हाला कळेल, तो काढलेला आहे. त्यानंतर आपण बघितलं तिने काय बदललेलं आहे ते बघूया. देव म्हटलं की तुम्ही नक्कीच मराल, पण तिने काय म्हटलं, फक्त मराल. म्हणजे ह्या सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत तिने केलेल्या, देवाच्या वचनाला काय केलेलं, आदर केलेला आहे. म्हणजे आपण उदाहरण घेऊया, जर तुम्ही कुठलं औषध घ्यायला लागलाय, ठीक आहे, आणि औषधाचं पाकिट तुमच्या काय म्हणतात टेबलवर किंवा असं ठेवलेलं आहे, पण कुणी आलं आणि तुमच्या त्या औषधाचं जे पाकिट आहे त्याचं नावच बदललं आणि दुसरंच काहीतरी नाव लावून टाकलं, ठीक आहे, आणि तुम्हाला जे पाहिजे होतं मग तुम्ही चुकीचं औषध उचललं आणि ते तुम्ही खाल्लं, तर तुम्हाला काय होईल, बरोबर आहे, मग त्याचे परिणाम काय होतील. म्हणजे तसंच आहे, देवाच्या वचनाचं काय केलेलं आहे, फेरफार केलेलं आहे, बदललेलं आहे. ठीक आहे, हे कोण आहे, त्याच्या मागं सैतान आहे. पण देवानी त्याचं वचन शुद्ध ठेवलेलं आहे इंग्लिश भाषेमध्ये. ठीक आहे, मग आपण त्याचा उपयोग आपल्याला आपल्या बायबल स्टडीमध्ये करता यायला पाहिजे, ते ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे, आणि आपण बघूया 7वं वचन, 7वं आपण पॉईंट बघूया. तर जर तुम्ही ह्या सर्व 6 पॉईंट केले तर तुम्ही काय करणार, सत्याचे वचन योग्यरित्या तुम्हाला काय करणार, विभागणी करता येणार. ठीक आहे, तर ह्या 6 गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला 2 तिमोथी 3 जे म्हटलेलं आहे, 2 तिमोथी 3:15 मध्ये, ठीक आहे, तिथं काय म्हटलंय की स्वतःला देवाला मान्य असा, बरोबर आहे, लाज वाटण्याची गरज नसलेला सत्याचे वचन योग्यरित्या विभागती करता यायला पाहिजे, असं आपल्याला काय म्हटलेलं, पॉल अभ्यास कर म्हटलेला आहे. जर आपण ह्या 6 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला काय करता येईल, नवा करार जुना करार हे काय म्हणतात, एक विभागणी बायबलमध्ये आहे. बायबलमध्ये अशी भरपूर विभागणी आहेत, डिव्हिजन्स आहेत, यहुदी आणि परराष्ट्रीय, परत स्वर्गाबद्दल आणि नरकाबद्दल, बरोबर. म्हणजे हे असे डिव्हिजन्स आपल्याला दिसतात, जे लोकांचे तारण झालेले आहेत आणि जे हरवलेले आहेत. त्यानंतर आपण बघूया इस्रायल आणि चर्च, म्हणजे असे भरपूर काय आहेत बायबलमध्ये डिव्हिजन्स आहेत, हे आपल्याला ओळखता येतील. पण कधी होईल, जर आपण या 6 पॉईंट आपण लक्षात ठेवले. अजून एक इंटरप्रिटेशन आहे, 3 प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहेत, 3 प्रकारचे ऍप्लिकेशन्स आहेत. जर आपण बघितलं 10 आज्ञाचं आपण उदाहरण घेतलं,
ठीक आहे, जुन्या करारात 10 आज्ञा दिले होते. तर पहिलं म्हणजे काय, ऐतिहासिक म्हणजे हिस्टॉरिकल ऍप्लिकेशन म्हणतात. ठीक आहे, ऐतिहासिकरित्या ते कसं ओळखायचं, की जेव्हा आपण काही वाचतो, आपण उदाहरण घेऊया 10 आज्ञा. आता 10 आज्ञा हिस्टॉरिकली म्हणजे ऐतिहासिक ह्या दिल्या होत्या का? हो, दिल्या होत्या. पण ते कोणाला दिल्या होत्या? तर ते मोशेला दिले होते. मोशेने ते इस्रायलला दिले होते. म्हणजे हिस्टॉरिकली ऐतिहासिकरित्या ते पूर्ण झालेलं आहे आणि ते दिलेलं होतं. ठीक आहे. दुसरा ऍप्लिकेशन आपण कसं करायला पाहिजे, की डॉक्ट्रिनल, शिकवणीनुसार. शिकवण म्हणजे हे जे 10 आज्ञा आहेत हे कोणासाठी होत्या? मग ह्यातनं काय मिळणार होतं त्यांना? तर त्यांना स्वतःचं नीतिमत्व हे काय करणार होते? स्थापित करत होते. इस्रायल टू अटेन ओन रायचियसनेस, स्वतःची पवित्रता ते 10 आज्ञा पाळून. ठीक आहे. मग हे डॉक्ट्रिनल ऍप्लिकेशन कोणाला होतं? शिकवणीरित्या तर ते इस्रायल लोकांना होतं. पण आध्यात्मिकरित्या आता आपण हे बघून घ्या. आध्यात्मिकरित्या आपण जर घेतलं, हे 10 आज्ञा आपण पाळायला पाहिजे. 10 आज्ञांमध्ये काहीच वाईट नाही. ते आपण सर्व आपल्याला एक चांगलं जीवन जगण्यासाठी ते 10 आज्ञा आहेत. पण जर आपण म्हटलं तारणासाठी ह्या 10 आज्ञा आहेत, जर तुम्ही हे केलं तर मग ते काय झालं? चुकीचं ऍप्लिकेशन झालं. आध्यात्मिकरित्या ते आपण घेऊ शकतो, पण तारणासाठी आपण त्या 10 आज्ञा घेऊ शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचं आपलं तारण कसं होतंय? प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे होते. त्यांनी क्रॉसवर काय केलं? ह्याच्यावर विश्वास ठेवल्यावर आपलं काय होणार आहे? तारण होणार आहे. तर मग म्हणजे ह्या गोष्टी योग्यरित्या आपल्याला विभागणी करता यायला पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? ह्या 6 टप्पे जे इथं लिहिलेले आहेत, बायबलचा अभ्यास ह्या सीडी सारखा आहे. तो आपल्याला एकूण एक त्या 6 स्टेप्सना आपण वर जायला पाहिजे. जसं आपण मगाशी म्हटलं, बायबल वाचन हे महत्वाचं आहे. त्यानंतर बायबलमध्ये शोध करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर वचनाची तुलना वचनाशी आपल्याला करता यायला पाहिजे. संदर्भ ओळखता यायला पाहिजे, संदर्भात राहता यायला पाहिजे, वचनाचा आदर करता यायला पाहिजे, त्याचे काही बदल नाही करायला पाहिजे. मग ह्या सर्व गोष्टी केल्या तर तुम्ही सत्याचे वचन काय करणार? योग्यरित्या तुम्हाला विभागणी करून त्याला शिकता येणार. म्हणजे बायबलचा अभ्यास करणं हे देवाने काय केलेलं, एक आज्ञा दिलेली आहे. जेव्हा आपण बायबलचा अभ्यास करतो, त्याला एक भीतीनं, देवाच्या भय आपल्या हृदयात ठेवून आपण त्यासमोर आपण यायला पाहिजे. आणि एक खरीच आपल्यामध्ये एक इच्छा पाहिजे, की मी आता मला आध्यात्मिकरित्या वाढायचं आहे. देवा तू माझ्याबरोबर बोल. आपण देवाजवळ अशी प्रार्थना करून प्रार्थनेपूर्वक आपला अभ्यास असा पाहिजे. ठीक आहे. पण बायबल स्टडी करण्या अगोदर एक महत्वाचा असा एक मुद्दा आहे, की तुमचं तारण होणं महत्वाचं आहे. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, की त्यांनी तुमच्यासाठी काय केलं, तो तुमच्या पापांसाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो मेल्यातनं पुन्हा उठला. जेव्हा तुम्ही हे विश्वास ठेवणार, की त्यांनी माझे सर्व पाप घेतलेले आहेत त्याच्या स्वतःच्या अंगावर, त्यांनी पवित्र रक्तानं त्यांनी मला काय घेतलेलं आहे? विकत घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही हे विश्वास ठेवणार, तेव्हा तुमच्या आतमध्ये कोण येणार आहे? पवित्र आत्मा येणार आहे. आणि जसंच मगाशी आपण वाचलं, की तो पवित्र आत्मा आपल्याला हे अभ्यास करायला मदत करणार आहे. जर तुमच्या आतमध्ये पवित्र आत्मा नसेल तर तुम्ही अभ्यास व्यवस्थित नाही करू शकणार. म्हणून सर्वात प्रथम बायबल स्टडी करण्याच्या अगोदर तुमचं तारण होणं हे महत्वाचं आहे. आणि हे जर 6 पॉईंट जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला 7वा पॉईंट करता येईल व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला देवाचे वचन हे योग्यरित्या काय करता येईल? विभागणी करता येईल. तर मला आशा आहे की तुम्हाला कळालं असेल की बायबलचा अभ्यास कसा करावा. ह्या एक 7 हे बेसिक पॉईंट्स आहेत, की हे तुम्हाला थोडी मदत करेल. आणखी जसं तुम्ही बायबलचा अभ्यास तुम्ही करत जाणार, तसं देवबाप तुम्हाला अजून दाखवेल की तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. पण ही जे 7 मुद्दे आहेत हे तुम्हाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. थँक्यू.